राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। राज्यपालांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। तसंच पुणे बलात्कार, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरण या मुद्द्यांवरून सुद्धा हे वादळी ठरणार असल्याची माहिती मिळते, तशी शक्यता वर्तवली जाते। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे। सकाळी 11 वाजता राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि अधिवेशनाला सुरुवात होईल। तर कोणत्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक सवाल करतील। महादेव मुंडे यांच्या प्रकरणाचे सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता आहे। स्वारगेट बस अत्याचार प्रकरणावरून विरोधक सरकारला धारेवर धरतील। महिला सुरक्षेवरून सवाल करण्याची शक्यता आहे। मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यावरून सुद्धा हल्लाबोल होईल। महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुद्धा सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा विरोधक प्रयत्न करतील अशी माहिती मिळते। तर आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि अनेक स्फोटक मुद्दे घेऊन विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे। दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकार कसं उत्तर देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।